हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल एलिगंट किचन अँड ब्लॉग्स। तर आज मी तुम्हाला भिजवलेल्या बदामापासून 2 पौष्टिक अशा रेसिपीज करून दाखवणार आहे, ज्या की लहान मुलांपासून ते वयोवृद्ध माणसांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीच्या आहे। बदामामध्ये फायबर, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ई भरपूर मात्रामध्ये असते, जे की आपल्या हृदयाच्या संबंधित स्वास्थ्य टिकून ठेवण्यासाठी मदत होते। त्याचबरोबर ते इम्युनिटी बूस्टरही आहे, स्किनसाठी, केसांसाठीही पण उपयुक्त आहे, स्मरणशक्ती वाढण्यासाठी उपयुक्त आहे। बदामामुळे हार्ट अटॅक होण्याचा खतराही बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होतो। त्याचबरोबर कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये राहण्यासाठी मदत होते, ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी मदत होते। त्याचबरोबर बेली फॅट कमी करण्यासाठी पण उपयुक्त आहे। असे हे पौष्टिक बदामाचे फायदे सांगू तेवढे थोडेच आहे। तर असे हे बदाम जर आपण भिजवून वापरले तर त्याचे न्यूट्रिशन व्हॅल्यू हे डबल प्रमाणामध्ये वाढतात। तर याच भिजवलेल्या बदामापासून मी आज तुम्हाला 2 रेसिपीज करून दाखवणार आहे। त्यातली पहिली रेसिपी आहे बदामाचा मिल्कशेक आणि दुसरी रेसिपी आहे बदामाचे आईस्क्रीम। तर त्यासाठी इथे मी अर्धा कप भिजवलेले बदाम घेतले आहेत आणि हे बदाम मी रात्रभर भिजत ठेवले होते। त्यानंतर आपण याची साल काढून घेणार आहोत। तर याप्रमाणे मी सगळ्या बदामाची साल काढून घेतली आहे आणि आता आपण हे बदाम मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहे। त्यानंतर एका जाड तळाच्या कढईमध्ये मी 1.5 लिटर दूध घेतले आहे आणि हे गाईचे दूध आहे, घरातलेच दूध आहे, तापून थंड केलेले आहे। त्यानंतर बदाम वाटण्यासाठी आपल्याला जेवढे दूध लागणार आहे तेवढे दूध घालून आपण या बदामाची चांगली बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। आणि यातलेच थोडे दूध मी कपमध्ये पण काढून ठेवते आहे। याचं पुढे काय करायचं ते मी तुम्हाला सांगते नंतर। त्यानंतर या बदामची मी बारीक पेस्ट करून घेते। हे बघा, याप्रमाणे मी याची बारीक पेस्ट करून घेतली आहे, तुम्ही बघू शकता। त्यानंतर मी इथे व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेतली आहे आणि ती मी 2 टेबलस्पून एका बाउलमध्ये काढून घेत आहे। तुमच्याकडे कस्टर्ड पावडर नसेल तर तुम्ही इथे कॉर्नफ्लोअरचाही वापर करू शकता। त्यानंतर आपण जे साईडला दूध काढून ठेवले होते त्यातले थोडे दूध घालून आपल्याला ही कस्टर्ड पावडर दुधामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे, जेणेकरून याच्या लम्स बनणार नाही, गुठळ्या बनणार नाही। आता हे कस्टर्ड पावडर मिक्स केलेले दूध आपल्याला कढईमधल्या दुधामध्ये घालून घ्यायचे आहे। त्यानंतर आपण जी बदामाची पेस्ट करून घेतली आहे ती पण आपल्याला या कढईतल्या दुधामध्ये घालून घ्यायची आहे आणि आपण कढई अजून गॅसवर ठेवलेली नाहीये, मी अगोदर सगळं मिक्स करून घेते। यामध्ये इथे मी अर्धा कप साखर घालत आहे, वजनी प्रमाणामध्ये ही 100 ग्रॅम साखर आहे। इथे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी आणि जास्तही घेऊ शकता। आता हे गॅसवर ठेवण्याच्या अगोदर एकदा आपल्याला याप्रमाणे मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी ही कढई गॅसवर ठेवली आहे आणि आता आपल्याला याला उकळी येईपर्यंत कंटिन्यू हलवत राहायचे आहे। कस्टर्ड पावडर घातल्यामुळे तळाशी लागू शकते, गुठळे होऊ शकतात, म्हणून कंटिन्यू हलवत राहायचे आहे। हे बघा, आता या मिश्रणाला उकळी आलेली आहे। आता आपण गॅस लो करायचा आहे आणि याला लो फ्लेमवर फक्त 2 मिनिटांसाठी शिजू द्यायचे आहे। इथे आपल्याला दूध अजिबात आटवत बसण्याची गरज नाहीये, अगदी 10 मिनिटात तयार होणारी रेसिपी आहे ही। आता 2 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता याचा थिकनेस याप्रमाणे चमच्यावर कोटिंग आले की समजायचे की आपले मिश्रण तयार आहे। आणि आता आपण या मिश्रणाला पूर्णपणे थंड करून घेणार आहोत आणि आता आपल्याला 2 ते 3 मिनिट कंटिन्यू हलवत राहायचं आहे की जेणेकरून यावर साय येणार नाही आणि तुमच्या याला जर साय आलीच तर तुम्ही याला गाळून घ्या। पूर्णपणे थंड झाल्यानंतर मी याला 2 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवले होते आणखी थंड होण्यासाठी आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता आपले मिश्रण आणखी थिक झालेले आहे, थोडे घट्ट झालेले आहे। चला आता आपण याला सर्व करूया। इथे मी 2 ग्लास घेतले आहेत आणि आता त्यामध्ये मी हा मिल्कशेक घालून घेते आहे। यामध्ये आपण व्हिपिंग क्रीम किंवा फ्रेश क्रीमचा वापर केलेला नाहीये, त्याचबरोबर GMS पावडर किंवा CMC पावडरचाही वापर केलेला नाहीये। अगदी गाईचे दूध आणि भिजवलेल्या बदामाचा वापर करून आपण हा पौष्टिक असा बदामाचा मिल्कशेक तयार केलेला आहे। तर तुमच्या घरातील लहान मुलांना, वयोवृद्ध लोकांना तुम्ही नक्कीच तयार करून द्या, सगळ्यांनाही ही रेसिपी नक्कीच आवडेल। गार्निशिंगसाठी मी यावर बदामाचे काप घालत आहे। तयार आहे आपला पौष्टिक असा बदामाचा मिल्कशेक। आपले अर्धे मिश्रण शिल्लक आहे, तर याच मिश्रणापासून आपण बदामाचे आईस्क्रीम कसे बनवायचे ते आता आपण बघूया। तर यासाठी आपल्याला इथे घ्यायची आहे 2 टेबलस्पून एवढी मिल्क पावडर। त्यानंतर यातलेच थोडे मिश्रण घेऊन आपल्याला ही मिल्क पावडर यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे की जेणेकरून यामध्ये गुठळ्या होणार नाहीत।
आता हे मिक्स केलेले मिश्रण आपल्याला कढईतल्या मिश्रणामध्ये घालून घ्यायचे आहे आणि मिक्स करून घ्यायचे आहे। आता मी ही कढई गॅसवर ठेवली आहे आणि आता आपल्याला उकळी येईपर्यंत कंटिन्यू हलवत राहायचे आहे। त्यानंतर यामध्ये मी 2 टेबलस्पून एवढी साखर घालत आहे आणि साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। आणि आता याला उकळी आलेली आहे। यानंतर आपण गॅस बंद करायचा आहे आणि याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। आता आपले मिश्रण पूर्णपणे थंड झालेले आहे आणि थोडे घट्टही झालेले आहे। आता आपण यामध्ये बदामाचे काप घालणार आहोत। इथे मी प्लॅस्टिकचा एअरटाईट झाकण असलेला एक डब्बा घेतला आहे आणि आता त्यामध्ये मी हे सगळे मिश्रण घालून घेत आहे। त्यानंतर 1-2 वेळेस याला आपण टॅप करून घ्यायचं आहे आणि याला घट्ट झाकण लावून कमीत कमी 8 ते 10 तास किंवा रात्रभर याला आपण सेट करण्यासाठी फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आहे। मी रात्रभर याला फ्रीजरमध्ये सेट करून घेतले आहे आणि चला आता आपले आईस्क्रीम कसे तयार झाले आहे ते आपण बघूया। तुम्ही बघू शकता किती छान सेट झाले आहे आपले आईस्क्रीम, अजिबात आईस क्रिस्टलही तयार झालेले नाही आहेत। आणि आता याला डिमोल्ड करण्यासाठी मी याला 15 ते 20 सेकंदासाठी पाण्यामध्ये ठेवते आहे। चला आता आपण याला डिमोल्ड करून घेऊया। तुम्ही बघू शकता किती छान डिमोल्ड झाले आहे आपले आईस्क्रीम। चला आता आपण याला कट करून घेऊया। खूप क्रीमी आणि सॉफ्ट झालेले आहे आपले आईस्क्रीम, इझिली कट होत आहे। तुम्हाला माझ्या या दोन्ही सोप्या रेसिपीज जर आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून यापुढेही तुम्हाला अशा सोप्या रेसिपीज बघायला मिळतील। आणि आता गार्निशिंगसाठी मी वरून थोडेसे बदाम आणि पिस्त्याचे काप घालत आहे। तर कशा वाटल्या तुम्हाला आजच्या दोन्ही रेसिपीज मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद।